आषाढी एकादशी दिवशी सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली असून आषाढी एकादशी दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणी हप्ता वाटपाची वाट बघत होत्या, कारण 12व्या हप्त्याचे पैसे अजून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते। परंतु आता आषाढी एकादशीचा मुहूर्त ठरला असून आषाढी एकादशीच्या दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार असून 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर आषाढी एकादशीच्या दिवशी 1500 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की सरकारने सांगितलेल्या 12 जिल्ह्यांमध्येच आज आषाढी एकादशीच्या दिवशी पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे बघा की सरकारने सांगितलेल्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्याही जिल्ह्याचे नाव आहे का? ज्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे त्याच जिल्ह्यांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे की आषाढी एकादशीचा मुहूर्त ठरला असून आषाढी एकादशीच्या शुभ दिवसापासून 12व्या हप्त्याच्या वाटपाच्या वितरणाला सुरुवात करण्यात येणार असून आषाढी एकादशीच्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही पैसे सोडणार आहोत। त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होतील। पण आज आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त 12च जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असंही म्हणाले की आमच्याकडून हा आषाढी एकादशीचा दिवस लाडक्या बहिणींच्या हप्त्या वाटपासाठी खास ठरवण्यात आला आहे, कारण लाडक्या बहिणी म्हणजे रखुमाई आहेत। आपल्या महाराष्ट्रासाठी खंबीर उभ्या राहणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठीच आम्ही आषाढी एकादशीचा दिवस ठरवला आहे। विठ्ठलासोबत खंबीरपणे उभं राहणाऱ्या रखुमाईंचा सन्मान करण्यासाठी लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचं आम्ही घोषित केलं आहे। ही घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली होती। तीच 12 जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आतापर्यंत लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती 11 हप्ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झाले होते आणि तुम्ही 12व्या हप्त्याची वाट बघत होता। 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा झाले होते। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येत होता। परंतु आता लाडक्या बहिणींनो, 12व्या हप्त्याचे वितरण करताना सरकारमार्फत काही ठराविक बँकांचीच निवड करण्यात आली। त्याच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि त्याच बँकांमध्ये पैसे जमा झाल्यावरती तुमच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींनो, बऱ्याच बँकांचा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठराविक बँकांची निवड करण्यात आली आहे। त्याच बँकांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाल्यावर लाडक्या बहिणी लगेच बँकेमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे आणू शकतात। बहिणींनो, सरकारकडून ज्या बँकांना मान्यता आहे अशाच बँकांची निवड सरकारमार्फत करण्यात आलेली आहे। या बँकांमध्ये खातं असणाऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर सरकारने ज्या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे त्याच 12 जिल्ह्यांमध्ये आज 12व्या हप्त्याचे वितरण होणार आहे। लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे। लाडक्या बहिणींनो, 12व्या हप्त्याचे वितरण आज होणार असून आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। आपल्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना वादा केला होता की लाडक्या बहिणींना प्रत्येक सणाच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आताच महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण चालू आहे। आषाढी एकादशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी एक जिव्हाळ्याचा सण आहे आणि याच आषाढी एकादशीच्या दिवशी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 12व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करण्याचं घोषित केलं आहे। त्यामुळे आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये सरकारमार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत। तुमच्या लाडक्या भावाने सकाळीच डीबीटीचं बटन दाबलं आहे, त्यामुळे आज आषाढी एकादशीच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। जेव्हा डीबीटीचं बटन सरकारमार्फत
दाबलं जातं त्याच्यानंतर लाडक्या बहिणींच्या योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येते। आज लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली असून आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम हप्ता वाटपाचं काम करण्यात येणार आहे। आज सुरुवात करण्यात आली असून 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर आषाढी एकादशीच्या दिवशी 12व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आषाढी एकादशी दिवशी हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार असल्याचं सांगितलं आहे। त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 12 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली। ज्या 12 जिल्ह्यांची यादी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केली आहे त्याच 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत। तुमच्याही जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हालाही आषाढी एकादशीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। तुमच्याही खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी 1500 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये 12व्या हप्त्याचं वाटप करण्यात येणार आहे। आषाढी एकादशी दिवशी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाचं काम केलं जाणार असून हप्ता वाटपाला सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होतील। तुम्ही जर अकोला जिल्ह्यामधील असाल तर तुमच्याही खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 12व्या हप्त्याचं वाटप होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असून आषाढी एकादशी दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली। आज कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड आहे त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आज 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आज मिळणार आहेत। अमरावती जिल्ह्यामधील देखील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या देखील खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होणार असून आषाढी एकादशी दिवशी लाडक्या बहिणींना या 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार असून गोंदिया जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। बीड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होणार असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। नाशिकमध्ये देखील आज हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली असून नाशिकमधील महिलांना देखील आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाचं वितरण करण्यात येणार असून नागपूरमधील महिलांच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होणार आहेत। आषाढी एकादशी दिवशी नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। वर्धामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता वर्ध्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। आषाढी एकादशी दिवशी सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत। सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण हे टप्प्याटप्प्याने करण्यात येतं। त्यामुळे आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। सरकारमार्फत ज्या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याच 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना आषाढी एकादशीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारमार्फत 1500 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत। हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसणार आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या पैसे जमा होतील। सरकारमार्फत आषाढी एकादशी दिवशी पैसे जमा होण्यासाठी फक्त 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे आज फक्त 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार असून या 1500 रुपयाचा लाभ लाडक्या बहिणींना आषाढी एकादशीच्या दिवशी मिळणार आहे।